नमस्कार. विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी अतुल सोनकांबळे. आपण पाहतात विश्व 24 न्यूज. आज मी आपल्या समोर चर्चा घेऊन आलोय. चर्चा ही तशी खूप रंगतदार आहे, परंतु या चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व 24 न्यूज. तर चला चर्चेला सुरुवात करूया. चर्चा एका महत्त्वपूर्ण विषयावरती आहे. गेल्या काही दिवसापूर्वी हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ आपण पहा. पुढची बातमी आहे पुणे जिल्ह्यातून. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये एका डॉक्टरवर हल्ला झालाय. मारहाणीची ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. डॉक्टरांना लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाण प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय. मात्र ही मारहाण का करण्यात आली हे कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. हा व्हिडिओ जो आहे तो इंदापूर तालुक्यातील एका डॉक्टरांना मारहाण झाल्या संदर्भातला व्हिडिओ आहे आणि मारहाण करणाऱ्या व्यक्तीवरती इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. ज्या ज्या आरोपींनी डॉक्टरांना मारहाण केली त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. परंतु आता हा दुसरा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये देखील पूर्णपणे आपण व्हिडिओ पहा आणि नंतर कमेंट्स करायला विसरू नका. पुण्याच्या इंदापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि इंदापूरच्या बावडा गावात यात्रेच्या वर्गणीवरून डॉक्टरला मारहाण झाली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू उदयसिंह पाटील यांनी खासगी रुग्णालयामध्ये जाऊन डॉक्टरला मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आपण पाहिलात तर या व्हिडिओमध्ये मारहाण करणारे जे व्यक्ती आहेत ते साधे सुधे कोणी नाहीत, तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे बंधू, खुद्द हर्षवर्धन पाटलांच्या बंधूंनीच डॉक्टरांना मारहाण केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. आणि हा व्हिडिओ इंदापूर तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये मारहाण करणारे हर्षवर्धन पाटील यांचे बंधू जे आहेत ते डॉक्टरांच्या दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टरांना आम्ही फोन केला आणि डॉक्टरांकडून खुलासा घेतला. तर डॉक्टरांनी सांगितलं की मी जेवण करण्यासाठी गेलो होतो आणि मला यायला उशीर झाला. त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांचे बंधू यांचा वेगो हार्ट होऊन त्यांनी रागात येऊन मला मारहाण केल्याचं खुलासा त्यांनी त्या आम्हाला फोनवरती दिलेला आहे. ती रेकॉर्डिंग हे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु पहिल्या व्हिडिओमध्ये जे मारहाण करणारी व्यक्ती होती त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले. संपूर्ण इंदापूर तालुक्यातील डॉक्टरांनी उठाव केला आणि त्या व्यक्तींवरती गुन्हे दाखल करून त्यांना अटक देखील झालेली आहे. या व्हिडिओमध्ये जे मारहाण करणारे आहेत ते हर्षवर्धन पाटलांचे बंधू आहेत आणि यांच्यावरती अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. किंवा इंदापूर तालुक्यातील डॉक्टर देखील का गप्प बसलेत हा खरा प्रश्न आहे. सध्याला जरी गुन्हा कुठला दाखल नसला तरी इंदापूर तालुक्यात मात्र एक चर्चा आहे आणि ती चर्चा अशी आहे की सर्वसामान्य जनतेने जर समजा डॉक्टरांना मारहाण केली किंवा डॉक्टरांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात. परंतु मंत्र्याच्या भावाने मारहाण केली किंवा मारहाण करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची केस दाखल होत नाही किंवा त्यांच्यावरती काही फरक पडत नाही, असं इंदापूर तालुक्यातली जनतेत चर्चा आहे. परंतु एक चर्चा अशी आहे की माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे बंधू जे आहेत यांनी मारहाण केल्याच्या नंतर संबंधित डॉक्टरांना अशी धमकी दिली की तुझ्यावरती अॅट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल केले जातील. तू जर केस दाखल केली तर तुझ्यावरती अॅट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल केले जातील. या भीतीपोटी डॉक्टरांनी केसेस दाखल केली नाही अशी जनतेत चर्चा आहे. इंदापूर तालुक्यातील डॉक्टर संघटना रस्त्यावर उतरायला पाहिजे होत्या, परंतु पहिल्या व्हिडिओमध्ये मारहाण झालेल्या डॉक्टरच्या संदर्भात डॉक्टर संघटना रस्त्यावर होत्या. परंतु दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे मारहाण करणारे व्यक्ती आहेत ते हर्षवर्धन पाटलांचे बंधू आहेत. या उद्देशानंच डॉक्टर संघटना रस्त्यावर उतरली नाही असाच प्रश्न सध्याला निर्माण होतोय. जर समजा एखाद्या सर्वसामान्य नागरिकांनी जर डॉक्टरांना मारहाण केली तर त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल होतात आणि तेही कठोरातले कठोर. परंतु मंत्र्यांच्या बंधूंनी मारहाण केली काय किंवा हातपाय मोडले काय किंवा जीवे मारले काय त्यांच्यावर मात्र कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही. असे खऱ्या अर्थानं डॉक्टर असतील किंवा हर्षवर्धन पाटील यांचे बंधू असतील यांनी खुलासा करणं गरजेचं होतं की बाबा डॉक्टरांची चूक होती किंवा हर्षवर्धन पाटील यांचे बंधू यांची चूक होती, आमचं आपसात मिटलं हे याचा खुलासा करणं गरजेचं होतं. परंतु एक मात्र लक्षात येते, फक्त आमचं आपसात मिटलंय, आपसात कसं मिटलंय हे मात्र जनतेसमोर दाखवलं जात नाही.
असेच नवनवीन व्हिडिओ आपण पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.